त्याने त्याऐवजी त्याच्या अंतःकरणाला सद्गुण सत्य आणि आत्मसंतुष्टतेमध्ये स्थिर राहण्याची विनंती केली आणि ते सदैव भक्तीने प्रभूकडे वळले पाहिजे. विष्णू हसला, उतानकाच्या नम्रतेमुळे प्रसन्न झाला आणि म्हणाला, तुमची विनंती मान्य झाली आहे. तुमच्याकडे ती एक योग शक्ती असेल जी तुम्हाला स्वर्गातील आणि तेरी जगासाठी महत्ता प्राप्त करण्यास मदत करेल. त्यानंतर ऋषींनी उघड केले की धुंधू नावाचा एक असुर तेरी जगाचा नाश करण्याच्या उद्देशाने तीव्र तपश्चर्या करत होता. मार्कंडेयाने इक्ष्वाकूच्या राजवंशाचे वर्णन करून आपली कथा पुढे चालू ठेवली. इक्ष्वाकूच्या निधनानंतर सासगा सिंहासनावर बसला आणि त्याने मोठ्या सद्गुणांसह राज्य केले. सासगापासून काकुत्स्थ आणि नास, पृथ्वी, विश्वगसो, आद्री, युलास्व, सहस्स, ज्याने सहस्ती, बृहदास्व आणि शेवटी कोलस्वाने शहर बांधले. कोलस्वर हा महान बुद्धिमत्ता आणि सद्गुणाचा राजा होता. त्याचे 21,000 पुत्र होते जे प्रखर योद्धे आणि शिक्षरा कुशल होते. जेव्हा त्याचे वडील बृहदास्व यांनी तपश्चर्यासाठी जंगलात निवृत्त होण्याची तयारी केली तेव्हा उतन त्यांच्याकडे गेले. ऋषींनी आपल्या लोकांचे रक्षक म्हणून आपले कर्तव्य सांगून बृहदास्वाला राज्य न सोडण्यास उद्युक्त केले. गाजा, लोकांचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे, ते योग्यच आहे. उतानका म्हणाला, भरतच्या पवित्र भूमीवर उतनक नावाच्या पूज्यपुषिनी ज्ञानी राजा बृहदास्वाला भेट दी. राजाचा मुलगा कोलस्व त्याच्या अतूट धैर्य आणि युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी प्रसिद्ध होता. उतनकाने तरुण राजकुमाराकडे आपले कार्य सोपवण्यासाठी राजाची परवानगी मागितली. संमतीने राजाने आपला अधिकार कोलस्वाकडे सोपवला आणि म्हणाला, हे तुझ्याद्वारे होऊ द्या. मग सौम्य धनुष्य घेऊन राजा बृहदास्व घनदाट जंगलात पळत गेला आणि उतनक आणि कोलस्वांना त्यांच्या उदात्त प्रयत्नासाठी सोडले. नंतर जेव्हा ज्ञानी युधिष्ठिराने मार्कंडेयाला विश्वाला एकदा धोका देणाऱ्या पराक्रमी दैत्याविषयी विचारले तेव्हा ऋषीने त्याची कथा सुरू केली. सुरुवातीला तो म्हणाला, जेव्हा जग पाण्याच्या विशाल विस्तारात कमी झाले आणि सर्व प्राणी नष्ट झाले तेव्हा परम भगवान विष्णू अपार ऊर्जेचा सर्प असलेल्या शेषाच्या हुडावर योगाच्या झोपी पडला. विश्वाचा निर्माता म्हणून ब्रह्मा विष्णूच्या नाभीतून जन्मलेल्या कमळातून उदयास आला. त्याचप्रमाणे स्वतः विष्णूही त्याच्या ध्यानस्थ विश्रांतीतून उठला. विष्णूच्या नाभीतून एक तेजस्वी कमळ उगवले होते आणि त्याच्या पाकळ्यामधून ब्रह्मांडाचा उदय झाला, जो जगाचा स्वामी होता. चारमुखी देवता त्याच्या स्वतःच्या अमर्याद ऊर्जेमुळे अजय होती आणि तिच्याकडे अफाट शक्ती आणि पराक्रम होते. दरम्यान 2 शक्तिशाली दानव मधु आणि कैटभ यांनी विष्णूला झोपेत पाहिले. ब्रह्माने कम्मासनाला वेढले होते. आश्चर्यचकित होऊन ते महाकायाला त्रास देऊ लागले, ज्यामुळे तो थरथरू लागला. जेव्हा ब्रह्माची भीती त्याच्या शिखरावर पोहोचली तेव्हा विष्णू त्याच्या योगाच्या झोपेतून जागे झाला. डोळे उघडल्यावर त्याने 2 पराक्रमी दानवांना पाहिले आणि त्यांचे खुल्या बाहूंनी स्वागत केले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तो म्हणाला. माझ्या कुदरतीचे प्रतीक म्हणून मी तुला वरदान देईन. 2 गर्विष्ठ प्राणी हसले आणि उत्तर दिले, हे सर्वोच्च देवता, आम्हाला काही विचारा, आम्ही तुझ्या अंतःकरणाची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहोत. त्यानंतर विष्णूने त्यांना ठार मारण्यासाठी त्यांची मदत मागितली. एक कृत्य म्हणून नव्हे तर विश्वातील संतुलन राखण्यासाठी मधु आणि कैटभ यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की ते कधीही खोटे बोलले नाहीत आणि प्रभूची इच्छा पूर्ण करण्यास उत्सुक आहेत. तथापि त्यांनी एक अट मागितली, त्यांना कोणत्याही आच्छादनापासून किंवा अडथळ्यापासून पूर्णपणे मुक्त ठिकाणी ठार मारायचे होते. विष्णूने त्यांच्या विनंतीवर विचार केला, पण लवकरच त्याच्या लक्षात आले की पृथ्वीवर किंवा आकाशात असे स्थान शोधणे अशक्य आहे. त्याच्या डोळ्यांनी त्याच्या स्वतःच्या शरीराची छाननी केली आणि शेवटी त्याला त्याच्या मांड्यांदरम्यान एक उघडा भाग दिसला. त्याच्या दैवी शक्तीने त्याने मधु आणि कैटभाची डोकी कापली आणि 2 दानवांना दिलेले वचन पूर्ण केले, जे प्रभूचे समर्पित पुत्र बनले होते. अशा प्रकारे प्राचीन काळात मधु आणि कैटभ यांच्या पोटी धुंधू नावाच्या एका पराक्रमी असूचा जन्म झाला. तो एक शक्तिशाली प्राणी होता जो त्याच्या अविश्वसनीय ऊर्जा आणि पराक्रमासाठी ओळखला जात असे. अजयता मिळवण्याच्या प्रयत्नात धुंधूने तीव्र तपश्चर्या केली. एका पायावर उभा राहून आपल्या शरीराला केवळ रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांपर्यंत कमी केले. ब्रह्मविमाता देव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि त्याला एक वरदान दिले, कोणताही देव, राक्षस किंवा आकाशी प्राणी त्याचा वध करू शकला नाही. विष्णूच्या हातून झालेल्या त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे स्मरण झाल्याने धुंदूच्या क्रोधाला सीमा उरली नाही. त्याने देव आणि गंधर्वांना घाबरवायला सुरुवात केली आणि एक ज्ञानी ऋषी उतनकाला आश्रय देण्याची धमकी दिली.
दरम्यान राजा कोलस व त्याच्या सर्व शक्तिशाली पुत्रांसह धुंदूला पराभूत करण्यासाठी निघाला. जेव्हा ते उजळका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूच्या समुद्राच्या दिशेने निघाले, तेव्हा देवांनी त्यांच्यावर आकाशीय फुलांचा वर्षाव केला आणि आकाशातील केकल ड्रमचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला. वाळूखाली लपलेल्या धुंदूच्या जागेजवळ पोहोचताच राजाच्या मुलांनी त्या भागात उत्खनन करण्यास सुरुवात केली. 7 दिवसांनंतर त्यांना शेवटी वाळवंटाच्या पश्चिम भागात सापाप्रमाणे गुंडाळलेले आसूचे विशाल शरीर सापडले. धुंदू आणि कोलस्व यांच्यातील महाकाळाचे साक्षीदार होण्यासाठी देव आणि गंधर्व जमले. दानव त्याच्या झोपेतून उठला. त्याच्यावर घादार खामानी दादा आणि दांडक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तो संतप्त झाला. त्याने शस्त्रे गिळायला सुरुवात केली आणि एका क्षणात राजा कोलस्वाच्या सर्व पुत्रांना भस्म करणाऱ्या आगवी ज्वालांना उलट्या केल्या. आसूचा क्रोध इतका तीव्र होता की तो दुसऱ्या कुंभकर्णासारखा दिसत होता, जो त्याच्या मार्गातील सर्व काही घेऊन कृत करत होता. तापी ज्याप्रमाणे धुंदूला वाटले की त्याने विजय मिळवला आहे, त्याच प्रकारे गाजा कोलस्वाच्या शरीरातून पाण्याचा एक मोठा प्रवाह वाहू लागला, ज्याने ज्वाला विझवल्या आणि त्याला पुन्हा नियंत्रण मिळवता आले. योगिक ऊर्जेने भरलेल्या राजाने नंतर ब्रह्मास्त्र वापरून धुंदूचे सेवन केले, जे तिही जगाला त्याच्या भीतीपासून मुक्त करण्यासाठीचे एक शक्तिशाली शस्त्र होते. धुंदूच्या पराभवानंतर राजा कोलस्व युद्धात अजय झाला आणि तेव्हापासून तो धुंदुमा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या देवांनी अनेक गोष्टींनी ही चकमक पाहिली होती, ते खूप आनंदित झाले आणि त्यांना वरदान दिले. तो नेहमीच श्रेष्ठ ब्राह्मणांना संपत्ती देऊ शकेल, तो सर्व शत्रूंविरुद्ध अजय असेल आणि त्याची विश्वाशी मैत्री होईल. त्याच्या शौर्याचे बक्षीस म्हणून गाजा कोलस्वाला दीर्घायुष्य, मोठे भाग्य आणि स्वर्गात कायमस्वरूपी राहण्याची क्षमता लाभली. त्याचे उरलेले 3 पुत्र द्रिदस व कपिलस्व आणि चंद्रस्व पुढे जाऊन इक्षूच्या वंशातील कलांची सुप्रसिद्ध वंशावली शोधू लागले. त्यामुळे राजा युधिष्ठिरच्या उपस्थितीत महाकंठे नावाच्या एका ज्ञानिक आणि आदरणीय ऋषीला स्त्रियांच्या पवित्र गुणांबद्दलचे आपले ज्ञान देण्यासाठी बोलावले गेले. धार्मिकतेबद्दलच्या त्याच्या अतूट समर्पणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजाने नैतिकतेच्या गुंतागुंतीबद्दल पूज्य ऋषींकडून मार्गदर्शन मागितले. मार्कंडे जेव्हा बोलू लागला, तेव्हा वातावरण सर्दीच्या तेजाने भरले होते. राजा युधिष्ठिर आदर आणि विनम्रतेच्या सखोल भावनेने ऋषी आपले ज्ञान सामायिक करत असताना लक्षपूर्वक ऐकत होता. राजाचा प्रश्न असा होता, ज्याने त्याला बराच काळ गोंधळात टाकले होते: शुद्ध स्त्रिया ज्या स्वतःला पूर्णपणे आपल्या पतीसाठी समर्पित करतात, अशा महान सद्गुण कसे साध्य करतात? मार्कंडेयाने समजावून सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे अंतर्दृष्टीने चमकले. हे राजा युधिष्ठिर, तो म्हणाला, जी आई निस्वार्थ भक्तीने आपल्या संततीला जन्म देते आणि तिचे संगोपन करते, ती खरोखर सद्गुणांचा आदर्श आहे. ती आपल्या मुलांसाठी स्वतःच्या इच्छा आणि सुखसोयींचा त्याग करते आणि असे करताना ती करुणा आणि प्रेमाचे सास साकारतेशी थांबले आणि त्यांचे शब्द राजाच्या हृदयात खोलवर बुडू लागले. पिता देखील सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तो पुढे म्हणाला, त्यांच्या तपस्वी प्रथा, देवांची पूजा आणि इतर पवित्र प्रयत्नांद्वारे ते सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतात की त्यांची मुले मोठी होऊन बळकट आणि सक्षम व्यक्ती बनतील आणि त्यांच्या वारशाला पात्र ठरतील. आपल्या मुलाच्या चारित्र्याला आकार देण्याच्या आईच्या भूमिकेबद्दल बोलताना मार्कंडेयच्या आवाजाने सखोल श्रद्धेचा सूर घेतला. मातेचा प्रभाव हा मातीचे पोषण करणाऱ्या सौम्य पावसासारखा असतो, असे ते म्हणाले. तिच्या प्रेम आणि मार्गदर्शनामुळेच मुले त्यांची मुले आणि तत्वे विकसित करतात आणि आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्याचे धैर्य तिच्यात रुजवतेशी बोलत असताना राजा युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे आई वडील आणि मुले यांच्यातील पवित्र बंधाबद्दलच्या सखोल समजुतीने भरले होते. मार्कंडेयचे शब्द सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्याने त्याच्या आत स्त्रियांच्या निस्वार्थ भक्तीबद्दल भय आणि श्रद्धेची भावना जागृत केली. विष्णूची नजर राजाकडे वळली आणि तो गंभीर स्वरात बोलला, हे राजा युधिष्ठिर, हे लक्षात ठेवा, शुद्ध स्त्रिया आपल्या पतीची अविचल समर्पण आणि निष्ठेने सेवा करून त्यांचे सद्गुण साध्य करतात. त्यांच्या निस्वार्थ सेवेद्वारेच ते स्वर्ग जिंकतात. कारण असे म्हटले जाते की केवळ आपल्या पतीची सेवा करून ते सर्वोच्च आध्यात्मिक क्षेत्र प्राप्त करू शकतात. मार्कंडेयाने बोलणे संपवल्यावर सभेमध्ये एक शांतता पसरली. जणू ऋषींच्या उपस्थितीनेच पवित्रतेच्या तेजाने हवा भरून गेली होती. राजा युधिष्ठिर शांतपणे ऐकत होता. त्याचे हृदय शुद्ध स्त्रियांच्या सद्गुणांबद्दलच्या नवीन कौतुकाने भरले होते. ऋषींच्या शब्दांनी त्याच्या आत्मानवतेला एकत्र बांधणाऱ्या नातेसंबंधांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याची सखोल समज जागृत केली होती.
आणि त्याला माहीत होते की तो हे ज्ञान त्याच्यासोबत घेऊन जाईल. ते का घनदाट जंगलात कौशिका नावाचा एक शहाणा आणि सद्गुणी तपस्वी राहत होता. तो वेद आणि अंगांवरील प्रभुत्व आणि सहजतेने त्यांचे पठण करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी जेव्हा कौशिका एका झाडाच्या पायथ्याशी बसून वेदांचे पठण करत होती, तेव्हा झाडाच्या माथ्यावर बसलेली एक मादिक्रे त्याच्यावर शोधत जाऊ लागली. या अपमानामुळे रागावलेल्या कौशिकाचा राग भडकला आणि त्याने क्रेलला हिला पोहोचवण्याचा विचार केला. तथापि जेव्हा त्याने झाडावरून पडलेले असंवेदनशील आणि निर्जीव क्रेम पाहिली, तेव्हा कौशिका दयाळू झाली. त्याने शोक व्यक्त केला, अरे मी हे वाईट कृत्य केले आहे, ज्याला राग आणि द्वेषाने प्रेरित केले आहे. त्याने हे शब्द अनेक वेळा पुनरावृत्ती केले. त्याच्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला. त्यानंतर कौशिका भिक्षा मागण्यासाठी जवळच्या एका गावात शिरली. पण त्याला पूर्वीपासून ओळखत असलेली ती शुद्ध गृहिणी तिच्या पतीच्या गरजा भागवण्यात व्यग्र होती. तिने कौशिकाला वाट पाहण्याची विनंती केली होती, पण घाईघाईत ती त्याला विसरली. जेव्हा कौशिका तिच्याशी बोलली तेव्हा तिला लाज वाटली आणि तिने लगेच त्याच्यासाठी काही भेटवस्तू घेतल्या. मात्र जेव्हा कौशिकाने भिक्षा स्वीकारली तेव्हा त्याला पुन्हा एकदा राग आला. तू ब्राह्मणांना श्रेष्ठ मानत नाहीस, तो म्हणाला. तू घरगुती जीवन जगतोस पण आमच्याकडे दुर्लक्ष करतोस. मित्र स्वतः आम्हाला नमन करतो. पृथ्वीवरील पुरुषामध्ये मी काय म्हणेन. बहिणीने मोठ्या नम्रतेने आणि आदराने उत्तर दिले, मी ती क्रेन नाही. हे पुनरुत्पादित तुशी तुझा हा राग काढून टाका. तू गुंतलेला असताना सुद्धा तुझ्या या संतप्त नजरेने तू माझे काय करू शकतो. सोबहिणीच्या शब्दामुळे कौशिकाचा राग क्षणार्धात शांत झाला, परंतु त्याला अजूनही क्रेनशी झालेल्या त्याच्या आधीच्या भेटीचा दोष जाणवला. कौशिकाचा गोंधळ लक्षात घेऊन विहिणीने पुन्हा एकदा त्याच्याशी समीप करण्यास सुरुवात केली. तिने आपल्या पतीप्रती असलेली भक्ती आणि ब्राह्मणाबद्दलचा तिचा आदर हा देवासारखा असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने ब्राह्मणांचे महान गुण सांगितले, जे अग्नीसारखे होते आणि त्यांच्या क्रोधाने संपूर्ण पृथ्वीचा नाश करू शकत होते. तथापि तिने कौशिकाला आठवण करून दिली की हेच ब्राह्मण क्षमा आणि करुणा करण्यास तितकेच सक्षम आहे. तिने त्याला सांगितले की तिचे मन तिच्या पतीची सेवा करण्यास प्रवृत्त आहे, ज्याला ती सर्व देवामध्ये सर्वोच्च मानते. जशी कौशिका विणीचे शब्द ऐकत गेली तसंच त्याचा राग कमी होऊ लागला. त्याच्या लक्षात आले की त्याचा पूर्वीचा उद्रेक अनावश्यक होता आणि त्याने अधिक आत्मसंयम राखायला हवा होता. बहिणी ब्राह्मणांच्या सद्गुणांबद्दल बोलत राहिली, जे त्यांच्या सत्यतेसाठी, प्रामाणिकपणासाठी आणि आदर्शाप्रती भक्तीसाठी ओळखले जात होते. तिने कौशिकाला सांगितले की देवांनी स्वतः खऱ्या ब्राह्मणाला सद्गुणी, शुद्ध आणि अभ्यासासाठी समर्पित म्हणून ओळखले. त्याच्या श्रद्धेच्या चिंतनात कौशिका एक ब्राह्मण त्या स्त्रीच्या शब्दाचा सखोल प्रभाव दूर करू शकली नाही. तिने नैतिकता आणि सद्गुणाबद्दल इतक्या सखोलतेने आणि शहाणपणाने बोलले होते की तिला तिचा सल्ला अंकित मूल्याने स्वीकारण्यास भाग पाडले गेले. तिच्या केंच्या निधनाबद्दलचे तिचे ज्ञान आणि तिच्या शब्दांच्या सद्गुणी भावनेने तिच्यावरचा त्याचा विश्वास आणखी मजबूत केला. कुतूहल आणि श्रद्धेच्या भावनेने कौशिका सद्गुण आणि नैतिकतेच्या रहस्यांमध्ये पांगत असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्याचा निर्धार करून मिथिलाच्या दिशेने निघाला. तो अनेक जंगले, गावे आणि गावामधून जात असताना शेवटी राजा जनकाचे राजा असलेल्या मिथिला या शहरात पोहोचला. शहराच्या भव्यतेने त्याला आश्चर्यचकित केले. त्याचे रस्ते विविध पंथांच्या झिन्याने सुशोभित होते. यज्ञ आणि उत्सवांच्या आवाजाने प्रतिध्वनित होते आणि भव्य प्रवेशद्वारांनी सुसज्ज होते. जेव्हा कौशिका शहरात फिरत होती तेव्हा त्याने सद्गुणी कोंबड्याबद्दल चौकशी केली. फक्त दोनदा जन्मलेल्या काही व्यक्तींनी त्याला निर्देशित केले. तो दर्शविलेल्या ठिकाणी गेला, जिथे त्याला एका कसाच्या अंगणात बसलेला कोंबड्या आणि म्हशीचे मांस विकणारा पक्षी दिसला. तथापि कौशिकाची उपस्थिती लक्षात येताच कोंबड्या त्याच्या आसनावरून उठल्या आणि श्रद्धेच्या भावनेने त्याच्याकडे आल्याच्या महिलेच्या शब्दांची आणि कौशिकाच्या भेटीच्या उद्देशाची आपल्याला जाणीव असल्याचे कबूल करत कोंबड्याने कौशिकाचे मनापासून स्वागत केले. कोंबड्याच्या शब्दाने प्रेरित होऊन कौशिका त्याने नुकत्याच पाहिलेल्या चमत्कारांवर विचार करू लागली. त्याच्या आयुष्यातील दुसरा चमत्कार. त्यानंतर कोंबड्याने कौशिकाला त्याच्या निवासस्थानी आमंत्रित केले आणि ते दोघे एकत्र पुढे जाण्याचे सुचवले. कोंबड्याच्या घरात प्रवेश केल्यावर कौशिकाला त्याचे पाय आणि चेहरा धुण्यासाठी जागा आणि पाणी देण्यात आले. तो आरामात बसला असताना त्याने आपली चिंता व्यक्त केली की कोंबड्याचा व्यवसाय त्याला शोभत नाही. तथापि कोंबड्याने स्पष्ट केले की ही एक वारशाने मिळालेली परंपरा आहे
जी त्याच्या कुटुंबातील पिढ्यांमधून गेली आहे, आपल्या वरिष्ठांची आणि वडीलधाऱ्यांची प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या आदेशाच्या जबाबदाऱ्यांचे पालन करत असल्याचे अधोरेखित करत एक शूद्र म्हणून आपल्या कर्तव्याबद्दल पक्षाने अधिक तपशीलवार माहिती दिली. त्याने हे देखील स्पष्ट केले की त्याने इतरांनी आधीच मारलेल्या प्राण्यांपासून मिळवलेले मांस विकले, ते स्वतः कधीही खाल्ले नाही. खरे तर पक्षाने ठामपणे सांगितले की तो सद्गुणी जीवन जगला आणि त्याच्यासाठी ठेवलेल्या तत्वांचे पालन करत राहिला. जेव्हा कौशिका लक्षपूर्वक ऐकत होती तेव्हा पक्षीपालाने कर्तव्याचे महत्त्व आणि एखाद्याच्या आदेशाचे पालन करण्याविषयीची आपली अंतर्दृष्टी सांगितली. न्याय कायम ठेवून आणि आपल्या कर्तव्यांपासून भटकलेल्यांना शिक्षा देऊन आपल्या राज्यांमध्ये संतुलन राखण्यात जनकासारख्या राजांनी कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे त्याने स्पष्ट केले. राजांमधील पापपूर्णतेमुळे मोठ्या प्रमाणात क्षय होऊ शकतो, ज्यामुळे दुर्दैवी प्राणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा पक्षीवाल्याने दिला. कौशिकाला उद्देशून केलेल्या भाषणात पक्षीपालाने सद्गुण, सत्य आणि आत्मसेमाने मार्गदर्शी जीवन जगण्याच्या महत्त्वावर भर दिला. एका वनक्षेत्रात महाकाय युधिष्ठिरा समोर बसला आणि त्याने एका धर्मनिष्ठ कक्षेची कथा सांगितली, ज्याने शिकारी आणि कसाई म्हणून आपल्या व्यवसायाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तो पक्षी स्वतःच्या सखोल भावनेने एका ब्राह्मणाशी कर्माचे स्वरूप आणि त्याच्या परिणामाबद्दल बोलावाजी कोते क्रूर वाटू शकतात. त्याने सुरुवात केली, पण मी केवळ नीतीचे एक साधन आहे, विश्वाची इच्छा पूर्ण करीत आहे. देव जीवन घेतो तर मी दुय्यम प्रतिनिधी म्हणून काम करतो. आत्म्यांना त्यांच्या पृथ्वीवरील बंधनातून मुक्त करतो. तो थांबला. त्याचे डोळे दृढनिश्चयाने समजतात. मिल्या प्राण्यांचा वध करतो, ते देखील कर्म प्राप्त करतात, कारण त्यांचे मांस देव, अतिथी आणि सेवकांचे पोषण करते. मालांना प्रसन्न करते. पक्षाचे शब्द जीवनाच्या गुंतागुंतीच्या जाळ्याच्या सखोल समजुतीने भरलेले होते. तो राजा शिवी ज्याने स्वतःचे मांस अर्पण करून स्वर्ग प्राप्त केला होता आणि राजा कंतिदेव त्याच्या स्वयंपाकघरात दररोज 2000 प्राण्यांची कत्तल केली जात असे तरी तो दररोज मांसासह अन्न वितरित करत होता आणि अतुलनीय प्रतिष्ठा मिळवत होता. कोंबड्यांचा तर्क प्राची शहाणपणात दिलेला होता. जो कोणी देव आणि माने यांना योग्य प्रकारे अर्पण केल्यानंतर प्राण्यांचे अन्न खातो, तो या कृतीमुळे प्रदूषित होत नाही. त्याने मुनींनी घालून दिलेल्या नियमाचा हवाला दिला की अशी व्यक्ती मासिक पाळीच्या काळात आपल्या पत्नीशी संगनमत केलेल्या ब्रह्मचारिणीसारखी अशुद्ध राहते. महाकंड्याची कथा पुढे चालू राहिली. जेव्हा पक्षी युधिष्ठिराकडे वळला आणि त्याने विविध बाबीवर त्याचे मत विचारले, तो राजा स्वदासाबाबत बोलला, ज्याने लोकांना शाप देऊन त्यांची शिकार केली होती आणि एखाद्याच्या कर्माच्या परिणामाबद्दल ज्या व्यक्तीचे अस्तित्व दुष्ट कर्माच्या प्रभावाखाली आहे, त्याने नेहमी विचार केला पाहिजे की ते त्यांच्या कर्माचे प्रायश्चित्त कसे करू शकतात. असे तो म्हणाला. पक्ष्यांचे शब्द विनम्रता आणि जबाबदारीच्या भावनेने भरलेले होते. त्यांनी मान्य केले की प्रशंसनीय व्यवसाय मानल्या जाणाऱ्या शेतीमध्येही प्राण्यांचे नुकसान होते. त्यांनी निदर्शनास आणून दिले की लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात, झाडे तोडतात आणि विविध मार्गाने अनेकदा नकळतपणे सजीवांचा नाश करतात. जसा सूर्य मानू लागला तसतशी मार्कंडेयाची कथा त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली. पक्षाच्या शब्दांनी कर्म, नीती आणि मानवी कृती यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्पर संवादाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले होते. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन पक्षाच्या शब्दांच्या भारी परिणामाशी झुंजत होते. शेवटी पक्षांचा संदेश स्पष्ट होता की पृथ्वीवर असे कुणीही नाही जे प्राण्यांना इजा पोहोचवण्याच्या पापापासून मुक्त आहे. शहाणे आणि प्रबुद्ध देखील प्राण्यांचे जीवन वेगवेगळ्या प्रकारे नष्ट करतात. बहुतेकदा ते लक्षात न घेता नैसर्गिक क्रमाची उलट पालत, जिथे चांगल्या माणसांची प्रशंसा केली जात नाही आणि वाईट माणसांना लाज वाटत नाही, ही या जगात सर्वत्र दिसणारी एक घटना होती. मार्कंडेयाने आपली कथा संपवल्यानंतर युधिष्ठिरच्या डोळ्यातील एक नवीन समज असल्याचे दिसून आले. मार्कंडेयाने युधिष्ठिराकडे आपली कथा पुढे नेत असताना झाडांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत जंगलाच्या विशाल विस्तारावर सूर्य नुकताच मावळू लागला होता. सद्गुणी पक्षाचे शब्द शहाणपणाने आणि करुणेने मधमाशीच्या मधाप्रमाणे टपत होते. युधिष्ठिर मार्कंडेयाने सुरुवात केली. नीतिमत्तेचे मार्ग सूक्ष्म आणि वैविध्यपूर्ण आहेत, परंतु त्यांच्या गुंतागुंतीमध्ये अनंत आहेत. मोठ्या गरजेच्या वेळी कधी कधी सत्याला वाकवणे आवश्यक असते, कारण असत्य अनेकदा सत्याच्या विजयाकडे नेऊ शकते. सद्गुण तथापि विकृतीला जाऊ शकतो. त्याचे मार्ग वळतात आणि वळण घेणाऱ्या नदीसारखे वळतात आणि केवळ
सखोल अंतर्दृष्टी असलेले लोक त्यांना गेविगेट करू शकतात. मार्कंडेय बोलत असताना त्याचे डोळे युधिष्ठिरच्या आत्म्याकडे एखाद्या संशयाचा किंवा अनिश्चिततेचा संकेत शोधत असल्यासारखे दिसत होते. मनुष्याच्या कृती एक तर चांगल्या किंवा वाईट असतात, तो पुढे म्हणाला, आणि त्याचे परिणाम तो त्याच्या पिकांची कापणी करणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे कापतो. अज्ञानी स्वतःच्या कर्मामुळे आंधळे झालेले अनेकदा देवांना स्वीकार करतात. त्यांना माहीत नसते की त्यांचे दोष हे केवळ त्यांच्या स्वतःच्या दुष्कृत्याचे प्रतिबिंब आहे. मार्कंडेयच्या शब्दांच्या सखोलतेचे प्रतिबिंब असल्यासारखे जंगल गडद होत गेले. कोणीही व्यक्ती स्वतःच्या संपत्तीचा विचार होऊ शकत नाही असे त्याने घोषित केले. भूतकाळातील त्यांच्या कृती कर्माच्या झाडावरील फळाप्रमाणे पिकतात आणि त्यांच्या जमा झालेल्या कृतींचा भार सहन करून ते या जगात पुनर्जन्म घेतात. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. मार्कंडेयच्या शब्दांनी त्याच्या मनात जिवंत चित्रे रंगत असताना त्याचा चेहरा एकाग्रतेचा मुखवटा होता. पक्ष्याच्या आवाजाने आश्चर्य आणि भीतीचे एक मंत्र दिले, ज्याने युधिष्ठिराला कर्माच्या रहस्यामध्ये अधिक खोलवर नेले. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले तेव्हा मार्कंडेय थांबला आणि त्याच्या शब्दांचा भार युधिष्ठिरावर हलक्या पावसासारखा राहू दिला. ब्राह्मणाचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने विचारले, हे कर्माचे शिकवणुकी पारणात असलेल्यांपैकी सर्वोत्तम आत्मा शाश्वत तसा होतो? मार्कंडेय हसला. अगणित जीवनकाळातून त्याने मिळवलेल्या ज्ञानाने त्याचा चेहरा चमकला. तो म्हणाला, आत्मा मरत नाही. तो म्हणाला, केवळ त्याचे निवासस्थान बदलते. सर्व प्राणी मरतात असे मानणे चुकीचे आहे. त्याऐवजी ते नवीन रूपांमध्ये पुनर्जन्म घेतात. त्यांचे कर्म त्यांना समुद्राकडे वाहणाऱ्या नदीसारखे मार्गदर्शन करतात. जसजशी रात्र वाढत गेली तसच मार्कंडेयचे शब्द नदीसारखे वाहू लागले. युधिष्ठिराला कर्म आणि पुनर्जन्माच्या क्षेत्रातून प्रवासाला घेऊन जात होते. सद्गुणी पक्षी एलिशियन प्रदेशाबद्दल बोलत होते, जिथे ज्यांनी त्यांच्या कृतींनी स्वतःला शुद्ध केले होते आणि तपश्चर्या आणि ध्यानधारणा केली होती. ते दुःखाच्या आनंदाजाई अज्ञानात राहत होते. दुष्टांचे व्यसन असलेला पापी माणूस त्याच्या दुष्कृत्यांच्या मार्गाचा कधी अंत करत नाही असा इशारा मार्कंडेयने दिला. एका शात जंगलात छान ऋषी मार्कंडेय शात चिंतनाने बसला होता. त्याचे डोळे दूरवर टक लावून पाहत होते. जेव्हा तो एका अत्यंत विलक्षण भेटीबद्दल बोलू लागला, ऐका राजा युधिष्ठिर, तो म्हणाला. त्याचा आवाज मन कानिशात करणारा सद्गुणी पक्षाचा, ज्याने मला मानवी स्वभावाची रहस्य सांगितली. मार्कंडेय बोलत असताना ते दृश्य एका शात वातावरणाकडे वळले, जिथे एक ब्राह्मण शात सजने बसला होता. त्याच्या भोवती पानांची सौम्य सरमिसळ होती. तो एका नम्र पक्षाशी संभाषणात गुंतला होता, ज्याचे डोळे त्याच्या सखोल अंतर्दृष्टीची घेवाणघेवाण करताना आतील प्रकाशाने चमकले होते. पक्षीकाराने सुरुवात केली. पुरुषांचे मन प्रथम ज्ञान प्राप्त करण्यावर झुकत असते, परंतु लवकरच ते त्यांच्या आवडींना आणि इच्छांना बळी पडतात. ते अथक परिश्रम करतात. जीवनाच्या शंभर सुखात, सौंदर्याचा आणि जे काही हवे आहे त्यात गुंतलेले असतात. ते पुढे म्हणाले, मग प्रेम मत्सर लोक आणि शेवटी आध्यात्मिक प्रकाशाचा नाश होतो. पक्षीप्रेमी बोलत असताना त्याच्या शब्दांनी मानवी दोषपूर्णतेची झलक दाखवली. त्याने समजावून सांगितले की त्यांच्या इच्छेमुळे आंधळे झालेले लोक नीतिमत्तेची दृष्टी कशी गमावतात आणि त्याऐवजी ढोंगीपणात गुंतलेले असतात. ते अपमानास्पद मार्गाने संपत्ती जमा करतात आणि या मार्गावर प्रत्येक पाऊल टाकल्यावर ते वाईट गोष्टींवर अधिक मोहित होतात. ब्राह्मण लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने भरलेले होते आणि त्याने होकारार्थी मान डोलावली. पक्षीवाल्याने पुढे म्हटले, जेव्हा ज्ञानी लोक त्यांच्याशी विरोध करतात तेव्हा ते विशिष्ट उत्तरे देतात, जी योग्य किंवा विश्वासार्ह नसतात. त्याच्या शब्दांनी वाईट मार्गांच्या व्यसनाच्या विध्वंसक शक्तीचे चित्र रेखाटले. जसे जसे संभाषण पुढे सरकत गेले तसंच ते दुष्टाईला बळी पडणाऱ्यांना त्रास देणारे तिहेरी पाप पक्षाने उघड केले. त्यांचे विचार, शब्द आणि कृती द्वेषाने कलंकित होता आणि त्यांचे चांगले भविष्यात तुझील पानासारखे नाहीसे होता. ते समान चारित्र्याच्या इतरांशी मैत्री जोपासतात आणि असे करताना ते त्यांच्या जीवनात दोघ अंतत्वमण्याच्या सखोल अंतर्दृष्टीची कबुली देताना ब्राह्मणाचे डोळे कृतज्ञतेने चमकले. तू धर्माचे खरे दर्शन दियेस, तो म्हणाला. त्याचा आदराने भरलेला आवाज, तुझी आध्यात्मिक शक्ती महान आहे आणि तू मला एका महान ऋषीसारखा दिसतोस. एक सौम्य धनुष्य घेऊन पक्षी या जगातील ज्ञानी पुरुषांना काय आवडते याचे वर्णन करू लागला. तो ब्राह्मणी तत्वज्ञानाबद्दल बोलला, ज्यात असे म्हटले आहे की विश्व ही अपरिवर्तनीय सर्वव्यापी ब्रह्मदेवाची अभिव्यक्ती आहे. पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि आकाश हे घटक
या सर्वोच्च वास्तवाचे केवळ प्रकटीकरण आहे. पक्षाचे शब्द नदीसारखे वाहत असताना त्याने विश्वाच्या अंतर्गत असलेल्या गुणधर्मांचे गुंतागुंतीचे जाळे उघड केले. तो गण, ध्वनी, स्पर्श आणि चव याबद्दल बोलला. प्रत्येकाची स्वतःची अनोखी वैशिष्ट्ये आणि परस्पर संबंध होते. चेतना, बुद्धिमत्ता आणि अहंकार हे तीन गुण एका शात जंगलात महाकन्या भरतासोबत बसला आणि पिढ्यानपिढ्या चाललेल्या कथा सांगत होता. सूर्याची उबदार किरणे त्यांच्या चेहऱ्यावर नाचत असताना मार्कंडेय शांत आवाजात बोलू लागला आहे. भरतने एका ज्ञानी ब्राह्मणाची कथा ऐकली आहे, ज्याच्याजवळ एकेकाळी एक सद्गुणी पक्षी आला होता. उत्साहाने चमकणारे त्याचे डोळे म्हणाले. ब्रह्मांडाबद्दलच्या त्याच्या अफाट ज्ञानासाठी आणि समजुतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मणाला पक्षीने पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश या 5 महान घटकांच्या गुणधर्मांचे वर्णन करण्यास सांगितले होते. मार्कंडेय बोलत असताना पानामधून एक सौम्य वारा फिरत होता, ज्यात प्राचीन शहाणपणाचे कुजबूज होते. भगवानाच्या अफाट ज्ञानातून शिकण्यास उत्सुक असलेला पक्षी प्रत्येक मूलद्रव्याच्या वैशिष्ट्यांबद्दल चौकशी करत होता. ब्राह्मणाने स्पष्ट केले की पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत: ध्वनी, स्पर्शरूप, गंध आणि चव. दुसरीकडे पाण्याचे 4 गुण आहेत: ध्वनी, स्पर्शरूप आणि चव. तर अग्नी आणि हवा हे 3 समान गुणधर्म सामायिक करतात. ध्वनी, स्पर्श आणि रूप. मार्कंडेयच्या शब्दांनी समजारपणाचे एक रेखाचित्र विहिले, कारण त्यांनी वर्णन केले की हे घटक कसे एकमेकांशी गुंफलेले आहेत, ज्यामुळे अस्तित्वाचे जाळे तयार झाले आहे. आणि म्हणून हे भरत पुढे म्हणाले, 5 घटकांमध्ये अंतर्भूत असलेले हे 15 गुणधर्म आपल्या विश्वाची रचना करणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये अस्तित्वात आहेत. ते एकमेकांच्या विरोधात नसून परिपूर्ण सुसंवादाने सहअस्तित्वात आहेत. जसे जसे वन्य प्राणी त्यांच्या संध्याकाळच्या दिनक्रमात स्थायिक झाले, तसंच महाकंडेची कथन व्यक्ता आणि अव्यक्ता या संकल्पनेकडे वळले. वास्तविकतेचे ज्ञान आणि अज्ञात पैलू. जेव्हा एखादी व्यक्ती आत्मपरीक्षणात गुंतलेली असते, त्यांच्या इंद्रियांना वश केल्यानंतर ते त्यांचा स्वतःचा आत्मा विश्वात पसरलेला पाहतात. तो म्हणाला. त्याचा आवाज श्रद्धेने भरलेला आहे. भरताने लक्षपूर्वक ऐकले. जसे मार्कंडेयने वर्णन केले की दैवी साराबरोबरच्या या संयोगाने आध्यात्मिक ज्ञान कसे प्राप्त झाले. ज्या व्यक्तीने भ्रमावर मात केली आहे आणि त्यांच्या पूर्वीच्या कर्माशी विवाह केला आहे, तो अजूनही केवळ त्यांच्या आत्म्याच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाची जाणीव ठेवू शकतो. मार्कंडेयने स्पष्ट केले, परंतु ज्याच्या आत्म्यावर बाह्य परिस्थितीचा परिणाम होत नाही, तो कधीही दुःखाच्या अधीन नसतो, कारण तो ब्रह्मदेवाच्या प्राथमिक आत्म्या लीन होतो. जेव्हा रात्री आकाशात तारे चमकू लागले, तेव्हा मार्कंडेयने एक मर्मस्पर्शी सत्य सांगितले. आत्मचीच तरी आध्यात्मिक प्रकाश प्राप्त करण्याची गुरुकिल्ली होती. आपल्या इंद्रिये आपल्या आध्यात्मिक प्रती आणि आदपतन या दोन्हींच्या मुळाशी आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे शब्द जंगलात सौम्य प्रवासाची प्रतिध्वनित होतात. त्यांना वश करून आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. त्यामध्ये गुंतून आपण दुर्गुण मिळवतो. जसजशी रात्र खोल होत गेली, तसंच महाकंडेच्या कथेला एक नवीन सूर लागला, कारण त्याने मानवी आत्म्याची तुलना हृदयशी आणि आत्म्याची त्याच्या चालकाशी केली. तो म्हणाला, एक कुशल माणूस राजा भरताच्या उपस्थितीत शहाणा पक्षी विश्वाची रहस्य एका जिज्ञासू ब्राह्मणाला समजावून सांगत होता. लक्षपूर्वक ऐकताना ब्राह्मणाचे डोळे आश्चर्याने चमकले. त्याचे मन पावसाळ्याच्या पावसात पीत असलेल्या कोरड्या मातीसारखे त्या पक्ष्याचे शब्द भिलवत होते. पक्ष्याचे बोलणे संपताच ब्राह्मणाची उत्सुकता आणखी वाढली. तो पुढे झुकला. त्याचे हात श्रद्धेने एकत्र बांधले गेले आणि त्याने पक्षाला सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांची रहस्य सांगण्यास सांगितले. ब्राह्मणांची उत्सुकता लक्षात घेऊन पक्षाने होकाराची मान डोलावली. ठीक आहे, माझ्या प्रिय ब्राह्मण. पक्षी म्हणाला, मी तुम्हाला प्रत्येक गुणवत्तेचे गुण सांगेन, पण प्रथम मी तुम्हाला सांगतो की सत्व हा त्या सर्वांमध्ये सर्वात मोठा गुण आहे. हा महान वैभवाचा गुण आहे, जो आत्म्याला दैवितेकडे वर उचलतो. तो बोलत असताना पक्षीचे डोळे चमकले आणि त्याचा आवाज पानामधून झपटलेल्या उन्हाळ्याच्या वाऱ्यासारखा सौम्य झाला. पण तामसाचे काय? अरे शहाणा पक्षी, ब्राह्मणाने चिंतेने त्याच्या कपाळाला विचारले, त्याचा स्वभाव काय आहे? पक्षाचे हावभाव उदास झाले आणि तो हलक्या आवाजात बोलू लागला. तामस, माझ्या प्रिय ब्राह्मण, याचे वैशिष्ट्य म्हणजे भ्रम, आध्यात्मिक अज्ञान, जे मनावर दाट धुक्यासारखे ढग करते. हा मूर्खपणा आणि स्वप्नांचा गुण आहे, जो लोकांना धार्मिकतेच्या मार्गापासून भटकतो. पक्षी थांबला. त्याचे डोळे एखाद्या दूरच्या आठवणीच्या शोधात शिथिलावर फिरत होते.
हे तामसाच्या प्रभावाखाली आहेत. ते निष्क्रिय, निर्जीव आणि राग आणि अहंकाराने भारावून गेलेले आहेत. ते लंगर नसलेल्या जहाजासारखे आहेत. जीवनाच्या समुद्रावर लक्षहीनपणे फिरत आहेत. ब्राह्मणाचा चेहरा पडला. त्याचे हावभाव दुःखाने भरलेले होते. परंतु पक्षी अविचलपणे चालू राहिला. दुसरीकडे राजा हा एक असा गुण आहे जो लोकांना कृती करण्यास प्रवृत्त करतो. ही एक ठिणगी आहे जी त्यांच्या आतल्या उत्कटतेची जग प्रज्वलित करते. आपल्या घोड्यांवर आग्रह करणाऱ्या रथीप्रमाणे त्यांना पुढे ढकलते. जेव्हा तो बोलतो तेव्हा पक्ष्याचा आवाज सजीव होतो. त्याचे शब्द ब्राह्मणाच्या मनात स्पष्ट चित्र रेखाटतात. जे राजांच्या प्रभावाखाली असतात ते बोलण्यात समान आणि विचारशील, मत्समुक्त आणि कृतीमध्ये मेहनती असतात. ते शक्तिशाली नद्यासारखे असतात जे त्यांच्या नीतीकडे स्थिरपणे वाहतात. पक्षाची नद्यातल्या बाजूस वळली. त्याचे डोळे स्वतःच्या आत्म्याच्या खोलवर टक लावून पाहत होते आणि मग तिथे सत्व आहे. तो म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजून. सत्व हा असा गुण आहे जो आपल्याला दिव्यतेकडे नेतो, ज्यामुळे आपल्याला जर स्पष्टतेने आणि उद्देशाने पाहता येते. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. केव्हा एका जंगलात एक ब्राह्मण चिंतनशील शांततेत बसून जीवन आणि विश्वाच्या रहस्यांचा विचार करत होता. महाकंडेय या विश्वाच्या सखोल समजुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहाण्या ऋषीकडून मार्गदर्शन मागत असताना फुलाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती. युधिष्ठिर महाकंडेयने सुरुवात केली. ब्राह्मणाने मला एक प्रश्न विचारला ज्याने सत्याच्या अनेक शोधकांना गोंधळात टाकले आहेत. पृथ्वीवरील पदार्थासह अग्निर हा सजीवांचा भौतिक वास कसा बनतो आणि प्राणवायू त्याच्या असण्याच्या स्वरूपानुसार शरीरा कृती कशी उत्तेजित करते. मार्कंडेयने उत्तर देताना त्याचे डोळे चमकले. चेतनेच्या आसनात स्वतःला प्रकट करणारा जीवात्मा भौतिक चौकटीची क्रिया करतो. आत्मा आणि शरीर या दोन्हीमध्ये उपस्थित असलेला आत्मा त्यांच्या मार्फत कार्य करतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे आत्म्याशी अविभाज्यपणे जोडलेले आहेत. मार्कंडेय बोलत असताना पानांची सौम्य सरमिसळ आणि पक्ष्यांच्या मोह किलकिल्याने जंगल जिवंत झाले. ते पुढे म्हणाले, आत्मा हा एका प्राण्याचा सर्वोच्च ताबा आहे जो परमात्म्याचा सार आहे आणि आम्ही त्याची पूजा करतो. हे सर्व प्राण्यांचे चैतन्यदायी तत्व आहे. शाश्वत पुरुष ते महान, बुद्धिमान आणि अहंकारी आहे आणि ते घटकांच्या गुणधर्मांचे व्यक्तिनिष्ठ स्थान आहे. मार्कंडेय थांबला, ज्यामुळे ब्राह्मणाला त्याचे शब्द आत्मसात करता आले. प्राण हवा शरीराला पदार्थ किंवा मनाशी असलेल्या संबंधांमध्ये टिकून ठेवते. समान हवा शरीराच्या कचऱ्याचे पदार्थ मूत्रपिंड आणि आतड्यांपर्यंत पोहोचवते. संगमबिंदूवर प्रकट होणाऱ्या उडाण हवेस व्यन म्हणतात आणि अशा प्रकारच्या हवेने समर्थित असलेली अंतर्गत उष्णता आपल्या अन्नाचे आणि ऊतींचे रूपांतर करते. जसे मार्कंडेयचे स्पष्टीकरण उलगडत गेले तसंच ते जंगल अधिक शांत होत गेले. जणू झाडेच त्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. प्राण आणि अबाना हवा समाना आणि उदान हवेमध्ये गुंबलेले असतात. त्यांच्या संयोगाने निर्माण होणारी उष्णता शरीराची वाढ घडवून आणते. ज्यात 7 पदार्थ असतात का. हाडेस्नायू इत्यादी. मार्कंडेयचे डोळे सखोल समजुतीने चमकले आणि ते पुढे म्हणाले, एक शुद्ध मनाची व्यक्ती त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धीकरणाद्वारे त्याच्या कृतींचे चांगले आणि वाईट परिणाम नष्ट करू शकते आणि त्याच्या आंतरिक आत्म्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आनंद प्राप्त करू शकते. अशा अवस्थेची तुलना शांत झोपणाऱ्या व्यक्तीच्या शांत झोपेशी किंवा कुशल हाताने छाटलेल्या दिव्याच्या तेलाची केली जाते. ब्राह्मणाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन प्रत्येक क्षणाशी विस्तारत गेले. मार्कंडेयने सावध केले की लोक आणि राग कोणत्याही प्रकारे कमी केला पाहिजे. हे कृत्य सर्वात पवित्र सद्गुण आहे ज्याचे लोक पालन करू शकतात, ज्याद्वारे लोक या दुःखाच्या आणि संकटाच्या समुद्राच्या दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात असे मानले जाते. एका शांत वनक्षेत्रात मार्कंडेय युधिष्ठिराला बसून त्याला आध्यात्मिक परिवर्तनाची एक गहन कथा सांगत होता. ही कथा मुक्तीच्या मार्गावर अडखणाऱ्या एका विनम्र पक्षाभोवती उलगडत होती. मार्कंडेयने सांगितल्याप्रमाणे हा सामान्य माणूस एकेका एक ब्राह्मण होता जो ज्ञानाचा शोध घेत होता. एके दिवशी त्याला एक रहस्यमय पक्षी भेटला ज्याने त्याला मोक्षप्राप्तीची रहस्य सांगितली. ब्राह्मण हा पक्षाच्या शब्दांनी खूप प्रभावित झाला आणि त्याने आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि स्वीकारले की पक्षाचे ज्ञान अमर्याद दिसते. कोंबड्याने नम्रपणे स्मितहास्य केले आणि ब्राह्मणाला त्याच्या आंतरिक शांतीचा शोध पाहण्यासाठी आमंत्रित केले. तो त्याला एका भव्य हवेलीकडे घेऊन गेला ज्याचे सौंदर्य
देवांच्या राजवाड्याशी स्पर्धा करते. या निवासस्थानाची भव्यता आणि भव्यता पाहून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. आत त्याला पांढरे वस्त्र परिधान केलेले दोन आदरणीय व्यक्ती दिसले, जे जेवणानंतर आरामात बसले होते. पक्षी त्याच्या आई वडिलांसमोर नतमस्तक झाला, ज्यांनी त्याचे प्रेमळ शब्दांनी स्वागत केले. त्यांच्या आत्मसंयमाने त्याला दीर्घ आणि परिपूर्ण जीवन, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि त्याच्या इच्छांची पूर्तता मिळवून दिली आहे, हे कबूल करून त्यांनी त्यांच्या प्रती असलेल्या त्याच्या भक्तीची प्रशंसा केली. त्यांच्या बंधनाची सखोलता पाहून ब्राह्मण प्रभावित झाला आणि त्याने त्यांच्या कल्याणाबद्दल विचारले होते. जोडप्याने एक उत्तर दिले की ते समाधानी आहेत, त्यांच्या सेवक आणि मुलांनी वेढलेले आहेत, जे सर्व पक्षाच्या देखरेखीखाली भरभराटीला येत आहेत. ब्राह्मणाला त्यांच्या घरी जाण्याच्या प्रवासात काही अडचणी आल्या आहेत का याची त्यांनी चौकशी केली. त्याच्या प्रतिसादाने समाधानी होऊन ते त्यांच्या मुलाकडे वळले आणि त्यांच्यापैकी एक म्हणून त्याची ब्राह्मणाशी ओळख करून दिली. त्यानंतर कोंबड्याने ब्राह्मणाला सांगितले की त्याचे आईवडील त्याचे खरे आदर्श आहेत, ज्यांच्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. त्याने स्पष्ट केले की ज्याप्रमाणे लोक अर्पण आणि विधी करून देवतांची पूजा करतात, त्याचप्रमाणे त्याच्या कृती त्यांच्याबद्दलच्या सखोल आदराने मार्गदर्शित केल्या जातात. कोंबड्याचे शब्द भक्ती आणि प्रेमाच्या भावनेने भरलेले होते, जे ब्राह्मणामध्ये खोलवर प्रतिध्वनित होते. मार्कंडेयाने आपली कथा संपवत असताना युधिष्ठिराने नम्र पक्षाने सामायिक केलेली बुद्धी आत्मसात करून लक्षपूर्वक ऐकले. या कथेत सामान्य जीवन आणि आध्यात्मिक पाठपुरावा यांच्यातील रेषा अस्पष्ट झाल्या, ज्यामुळे हे उघड होते की खरे ज्ञान सर्वात सोप्या कृतीमधून उद्भवू शकते, जे आपले पालन पोषण करणाऱ्याबद्दल प्रेम आणि भक्तीद्वारे प्रेरित आहे. एका घनदाट जंगलात एक धर्मनिष्ठ पक्षी त्याच्या आई वडिलांसोबत त्याच्या शेजारी बसला होता. त्याने त्यांची ओळख एका विद्वान ब्राह्मणाशी करून दिली होती, जो आध्यात्मिक कार्यात तितका समर्पित होता. हा पक्षी आदराने बोलला, निरीक्षण करा सर, मी जो सद्गुण जोपासला आहे, त्यामुळे माझी आंतरिक दृष्टी कशी विस्तारली आहे. ही नीतिमत्तेची शक्ती आहे, जी एखाद्याच्या समजुतीला स्पष्टतरीते कोंबड्याच्या शब्दांनी प्रभावित झालेल्या ब्राह्मणाने त्याचे सत्य आणि भक्तीशी असलेले सखोल नाते मान्य केले. त्याने सांगितले की आपल्या पतीशी विश्वासू असलेल्या एका सुज्ञ स्त्रीने त्याला या सद्गुणी कोंबड्याला भेटण्यासाठी पाठवले होते, जो धर्माचे रहस्य समजावून सांगितले. तथापि जेव्हा ते बोलत होते, तेव्हा ब्राह्मणाने उघड केले की तो वेदांचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या पालकांच्या परवानगीशिवाय घर सोडून गेला होता. त्याच्या कृतीमुळे त्यांना प्रचंड दुःख आणि त्रास झाला होता, ज्यामुळे ते तात्पुरते अंध झाले होते. पक्षीवाल्याने त्याला हळुवारपणे फटकारले आणि म्हटले, तुम्ही तुमच्या तपस्वी आणि वृद्ध पालकांना सोडून दिल्याची चूक केली आहे. त्यांना सांत्वन देण्यासाठी ताबडतोब घरी पळत जा. हा एक सद्गुण आहे, जो तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्याच्या कृतीच्या सत्यतेची कबुली देत कोंबड्याच्या शब्दांनी ब्राह्मण चकित झाला. त्याने कोंबड्याच्या सल्ल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि विलंब न करता घरी परतण्याची शपथ घेतली. कोंबड्याने पुढे म्हटले, तुमच्याकडे गुच्चमन, तपस्वी गुण आणि तुमच्या श्रद्धेची भक्ती आहे, परंतु तुम्ही तुमच्या पालकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे गुण तुमच्यासाठी निरुपयोगी झाले आहेत. ते बोलत असताना ब्राह्मणाने त्या पक्षाच्या रहस्यमय भूतकाळाबद्दल विचारले की तो शूद्र वर्गात जन्मलेला नाही. पक्षी हसला, मी एकेकाळी एक विद्वान ब्राह्मण होतो, वेद आणि वेदांगांमध्ये पारंगत होतो. माझ्या स्वतःच्या चुकांमुळे मी या स्थितीत उतरलो आहे. त्याने मागील जीवनाचे वर्णन केले, जिथे त्याने शिकार मोहिमेदरम्यान अनवधानाने एका म्हशीस बाणाने जखमी केले होते. त्याच्या दुखापतीमुळे संतप्त झालेल्या ऋषींनी त्या कोंबड्याला शाप दिला आणि म्हटले की तो शूद्र वर्गात एक क्रूर कोंबड्या म्हणून जन्माला येईल. कोंबड्याने ही कथा आदराने सांगितली, त्याच्या भूतकाळातील उल्लंघनाची आणि त्याच्या कृतीच्या परिणामांची कबुली दिली. त्याने ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि इतर सर्वांपेक्षा हा एक सद्गुण आहे हे समजून आपल्या पालकांचा सन्मान करण्याची शपथ घेतली. कोंबड्याच्या शब्दांनी खूप प्रभावित झालेल्या ब्राह्मणाने कबूल केले की त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे तो नरकात पडण्यापासून वाचला आहे. त्याने कोंबड्याच्या उदारतेची प्रशंसा केली आणि ब्राह्मण म्हणून त्याच्या मागील जीवनामागील रहस्य उघड करण्यास सांगितले. ही एक सामायिक करण्यायोग्य कथा आहे, जी कर्म आणि पुनर्जन्माच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकेल. हे जाणून कोंबड्याने स्मितहास्य केले. एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी पक्ष्यांची शिकार करण्याच्या कौशल्याबद्दल ओळखल्या जाणाऱ्या एका पक्ष्याला ऋषी नावाच्या ऋषीची भेट झाली. पक्ष्याने मोठी चूक केली होती आणि ज्ञानी ऋषी खुश झाले नाहीत. त्याने त्या पक्ष्याला शाप दिला आणि जाहीर केले की तो खालच्या जातीत जन्म घेईल. परंतु अथेईस
त्याच्या मूळ ब्राह्मण स्थितीत परत येईलशींचे समाधान करण्यासाठी हतबल झालेला पक्षी विनम्रतेने त्याच्याकडे गेला आणि त्याने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली. त्याने नकळत वागल्याचे आणि त्याच्या उल्लंघनांची जाणीव नसल्याचे सांगून त्याने क्षमा मागितली. त्या पक्षाच्या पश्चात्तापाने प्रभावित झालेल्या ऋषीने त्याच्यावर कृपा करण्याचा निर्णय घेतला. खालच्या जातीत जन्मलेला पक्षी पवित्र राहील आणि त्याच्या पालकांचा सन्मान करेल, ज्यामुळे शेवटी आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त होईल. कोंबड्याने ही कथा एका ब्राह्मणाला सांगितली. तेव्हा त्याने ऋषीच्या शरीरातून बाण कसा काढला आणि त्याला त्याच्या आश्रमात परत कसे नेले सांगितले. ऋषी त्याच्या दुखापतीतून सावरला आणि त्याच्या कृतीमुळे सुटका झाल्याबद्दल कोंबड्याला खूप आनंद झाला. त्याने पुढे स्पष्ट केले की लोक आनंद आणि दुःख या दोन्हींचे अधीन आहेत आणि मानसिक दुःखांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक बुद्धी विकसित करणे आवश्यक आहे. ब्राह्मणाने लक्षपूर्वक ऐकले. पक्षाची बुद्धिमत्ता आणि पवित्र ग्रंथांचे अफाट ज्ञान मान्य केले. त्याने सद्गुणी आणि विद्वान असल्याबद्दल पक्षाचे कौतुक केले, असे म्हणत की खरे चारित्र्य एखाद्या व्यक्तीची सामाजिक स्थिती परिभाषित करते, त्यांचा जन्म किंवा व्यवसाय नाही. ब्राह्मणाने असा निष्कर्ष काढला की त्याला विश्वास आहे की पक्षाने त्याच्या पूर्वीच्या चुकांवर मात केली आहे आणि आता तो पापापासून मुक्त झाला आहे. कोणी नैराश्याला बळी पडू नये, तर त्याऐवजी आध्यात्मिक वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे स्पष्टीकरण पक्षीपालाने ब्राह्मणाशी आपले ज्ञान सामायिक केले. खरे ज्ञान आनंद आणि समाधान आणते, तर अज्ञान संतोष आणि दुःखाकडे घेऊन जाते, यावर त्याने भर दिला. शहाणा व्यक्ती नेहमी शांततेत असते. त्यांच्या अंतिम नीतीची आणि सांसारिक आसक्तींच्या क्षम मनपूर्तीची जाणीव असते. ब्राह्मण पक्षाच्या शब्दांनी खूप प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या बुद्धीची आणि विशाल बुद्धिमत्तेची कबुली दिली. जाण्यापूर्वी त्याने पक्षाला आशीर्वाद दिला. त्याला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समृद्धी आणि धार्मिकतेची शुभेच्छा दिल्या. पक्षी ब्राह्मणाला निरोप दिला, जो नवीन भक्ती आणि समर्पणाने त्याच्या वृद्ध पालकाची काळजी घेण्यासाठी घरी परतला. मार्कंडेय या कथाकाराने ही कथा राजा युधिष्ठिराला सांगून संपवली, जो त्याच्या नैतिक महत्त्वाने खूप प्रभावित झाला होता. राजाने मार्कंडेयला कथा सांगणे सुरू ठेवण्याची विनंती केली, परंतु वृद्ध ऋषींनी आधीच आपल्या पतीप्रती असलेल्या स्त्रियांच्या भक्तीचे आणि पितृभक्तीचे गुण सांगणे पूर्ण केले होते. राजावर सूर्य मावळत असताना राजा युधिष्ठिर लक्षपूर्वक बसा होता. त्याचे हृदय मार्कंडेयच्या सुज्ञ शब्दांबद्दल कृतज्ञतेने भरले होते. त्याला माहीत होते की ही कथा त्याच्या स्मरणात कायम राहील, त्याच्यासाठी आणि येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शनाचा दीपस्तंभ असेल. ऋषी आणि राजाच्या सभेत सद्गुणी राजा युधिष्ठिर लक्षपूर्वक बसून ऋषी मार्कंडेय यांचे शहाणपणाचे शब्द ऐकत होता. ऋषींचे प्रवचन संपुष्टात येताच युधिष्ठिर त्याच्या डोळ्यात ज्वलंत कुतूहल घेऊन त्याच्याकडे वळला. हे आदरणीय महोदय, तो म्हणाला, मी तुमची अग्नी देवता आणि अंदिरांची कथा ऐकली आहे, परंतु मला आणखी काही जाणून घ्यायचे आहे. मला सांगा, अर्पणांची वाहक अग्नीने स्वतःला पाण्यात का लपवले आणि अंधिराने आपल्या तेजस्वी वैभवासह अग्नी देवाची भूमिका त्याच्या विसर्जनादरम्यान कशी घेतली. एक नवीन कथा सांगताना मार्कंडेयचे डोळे चमकले. पूर्वीच्या काळात तो म्हणाला, महान अंगिरांनी त्याच्या आश्रमात एक भव्य तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या इतकी गहन होती की त्याने संपूर्ण विश्वाला प्रकाशित केले, अग्नीच्या वैभवालाही माने टाकले. मार्कंडेय बोलत असताना युधिष्ठिरच्या कल्पनेने 2 देवतांच्या प्रतिमा तयार केल्या. प्रत्येकाने त्यांची पवित्र कर्तव्ये अविचल समर्पणाने पार पाडली. पण जसजसे अंगिराचे तपश्चर्या शिखरावर पोहोचत गेली, अग्नी अधिकाधिक व्यतीत होत गेला. त्याचे तेजस्वी वैभव अंगिराशी बरोबरी करू शकले नाही आणि अर्पण वाहकाची स्वतःची भूमिका कमी होत असल्याचे त्याला जाणवले. काय करावे असा विचार करत तो स्वतःमध्ये विचार करू लागला. ब्रह्माने आणखी एक अग्निदेव निर्माण केला आहे, त्याने विचार केला, आणि या महान मुनीच्या तपस्वी शक्तीने माझे स्थान घेतले आहे. अग्नीचे मन गोंधळ आणि शंकांनी वेढले होते. जेव्हा तो त्याच्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी धडपडत होता, तेव्हा अंगिरसच्या असमाने त्याला इशारा दिला. संत जाणीवपूर्वक पावले टाकत अग्निवशीकडे गेला. त्याचे हृदय भीतीने जड झाले, परंतु मार्कंडेयच्या शब्दांनी एक वेगळे दृश्य उघडे केले. निराश होऊ नका. हे अंधाचा नाश करणारा अंगिरास अग्नीला म्हणाला, छाया दूर करण्यासाठी ब्रह्माने निर्माण केलेला आदिम अग्निदेव म्हणून तू 3 विश्वांमध्ये सुप्रसिद्ध आहेस. तुझ्या योग्य ठिकाणी पळ जा आणि मला दुसरा किंवा प्रजापतिक अग्नी म्हणून काम करू दे. अग्नीच्या शंका दूर होऊ लागल्या आणि त्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसला.
तो अग्नीचे दैवत सोडून देईल आणि अंगिरासला ही भूमिका स्वीकारू देईल. परंतु त्या बदल्यात अग्नीने अंगिरासला त्याचा मुलगा, त्याचा ज्येष्ठ पुत्र होण्यास सांगितले. मार्कंडेच्या शब्दांनी त्या दृश्याचे स्पष्ट वर्णन केले. अंगिराचे हे शब्द ऐकून अग्नी देवाने इच्छेप्रमाणे केले आणि हे राजा अंगिरासला वृषस्पती नावाचा मुलगा झाला. देव स्वतः या गोष्टीची चौकशी करण्यासाठी आले आणि अंगिरासने त्याच्या परिवर्तनामागील सत्य प्रकट केले. युधिष्ठिराने मार्कंडेयाची कथा ऐकताच त्याचे डोळे आश्चर्याने रुंद झाले. हा तो अशाच्या प्राचीन भूमीवर जिथे पवित्र नद्या जीवनदायी पाण्याने वाहत होत्या तिथे अंगिरस नावाचा एक ऋषी राहत होता. तो ब्रह्मांडाचा निर्माता ब्रह्मदेवाचा तिसरा मुलगा होता आणि त्याच्या पत्नीचे नाव सुभा होते. त्यांचे एक आशीर्वादी कुटुंब होते जे वाढत्या मुलांच्या आनंदाने भरलेले होते. की दिवशी जेव्हा मार्कंडेय राजा जन्मेजयाच्या चरणी बसला तेव्हा त्याने अंगिरासच्या उल्लेखनीय कुटुंबाची कथा सांगायला सुरुवात केली. हे राजा मार्कंडेय म्हणाला, अंगिरासचा मुलगा बृहस्पती हा माणसांमध्ये एक विशालकाय होता. त्याचे हृदय मोठे होते आणि त्याचे शरीर मजबूत होते, ज्याचे मन सूर्यासारखे चमकणारे होते. तो त्याच्या शहाणपणासाठी प्रसिद्ध होता आणि त्याचे समुपदेशन राजे आणि बशी सारखे शोधत होते. मार्कंडेय बोलत असताना जवळजवळ सर्वत्र फिरणाऱ्या बृहस्पतीला पाहू शकत होता. त्याची उपस्थिती आदर दर्शवते. पण अंगिरासची मुले केवळ मुलीच नव्हती, त्यांना मुनी होत्या. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःमध्ये एक रत्न होता. त्या सर्वांमध्ये सर्वात मोठी भानुमती होती, जी तुलना करण्यापलीकडे एक सौंदर्य होती. तिचा चेहरा एका स्पष्ट रात्री पौर्णिमेसारखा चमकला. ज्याने तिला पाहिले त्या सर्वांना प्रकाशित केले. मार्कंडेय म्हणाला, ती सर्व अंगिरांच्या मुलांपैकी सर्वात सुंदर होती. मार्कंडेय म्हणाला, त्याचा आवाज विस्मयाने भरलेला होता. पुढच्या रांगेत राग हे नाव होते, जी तिला आधी साजेसे होते, कारण ती प्रत्येकाच्या प्रेमाची वस्तू होती. मोठे आणि लहान प्राणी तिला बिनजास्तपणे आवडायचे. तिच्या सौम्य आत्म्याने आणि दयाळू अंतकरणाने तिला घरात एक प्रिय उपस्थिती बनवली. मार्कंडेय बोलत असताना रागाला तिच्या पायाजवळ खेळणाऱ्या मुलांकडे असताना जवळ पाहिले जाऊ शकते. मग तिथे दोन बहिणी होत्या ज्या रात्री आणि दिवसासारख्या वेगळ्या होत्या. सिनीवाली हे सर्पाचा इतकी नाजूक मुलगी होती की ती कधीच ती सावलीत विरघळताना दिसत होती. तरीही रुद्रच्या मुलीप्रमाणे तिच्याकडे एक अलौकिक सौंदर्य होते, ज्याने तिला पाहणाऱ्या सर्वांना मंत्रमुग्ध केले. दुसरीकडे अचिस्मती तिच्या सभोवतालच्या जगाला उजळणाऱ्या तेजाने चमकली. तिच्या नावाचा अर्थ चांगल्या कारणासाठी महान परिपूर्णता कसा होता. तेव्हा मार्कंडेयाने आपली कथा पुढे चालू ठेवली. तेव्हा तो त्यांच्या नावांचे गुण मूर्तरूप देणारे खविस्मती आणि महिष्मती या दोन बहिणीबद्दल बोलला. खविस्मतीने सर्व भेटवस्तू खुल्या मनाने स्वीकारल्या, तर महिष्मती ही धर्मनिष्ठेची प्रतिकृती होती. पवित्र कलांप्रती असलेली तिची भक्ती तिला ओळखत असलेल्या सर्वांमध्ये विस्मय निर्माण करणारी होती. पण अंगिराचे कुटुंब अद्याप पूर्ण झाले नव्हते. आणखी मुली सांगण्याच्या प्रतीक्षेत होत्या. सातवी मुलगी महामतीबद्दल बोलताना मार्कंडेयच्या आवाजाने आश्चर्यचकित केले. ती नेहमीच मान वैभवाच्या बलिदानांमध्ये उपस्थित असते. तो म्हणाला, त्याचे डोळे उत्साहाने समोरतात. तिच्या नावाचा अर्थ मान शहाणपणक आहे आणि ते तिला पूर्णपणे सूट करते, कारण तिच्याकडे सखोल समज आहे. प्राचीन काळात मार्कंडेयाने वृषस्पतीच्या वंशाची एक कथा ऐकण्यास सुरुवात केली. पूज्य ऋषींना चंद्रदत्तातील तारा नावाची पत्नी होती आणि त्यांना अग्नीच्या प्रचंड ऊर्जेचे मूर्त स्वरूप असलेले 6 मुलगे झाले. त्यापैकी सुंदर अतुलनीय गुण असलेला महान तपस्वी होता, ज्याचा सन्मान पौर्णमास आणि अश्वमेध यज्ञात अर्पण केला जात असे. मार्कंडेय बोलत असताना त्याच्या शब्दांनी संधूची पत्नी सत्याचे दर्शन घडवले. ती स्वतः धर्मातून जन्मलेली सौंदर्याची प्रतिकृती होती. ती सत्याची मूर्त स्वरूप होती आणि तिने एक अशी आभा प्रसारित केली ज्याने तिला पाहणाऱ्या सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा मुलगा संधू या जगजगत्या अग्नीला महान आध्यात्मिक गुणवत्तेच्या 3 मुली होत्या, ज्या प्रत्येक प्रकाशाने चमकल्या होत्या, ज्याने धार्मिकतेचा मार्ग प्रकाशित केला. संधूचा ज्येष्ठ पुत्र महत्वाचा होता, ज्याच्या प्रत्येक पौर्णिमेच्या यज्ञात सन्मानाची भेटवस्तू अर्पण केली जात असे. त्याचा दुसरा मुलगा भरत हा आणखी एक शक्तिशाली अग्नी होता, ज्याचा सर्व पौर्णमास यज्ञामध्ये त्यागाच्या कड्याने सन्मान केला जात असे. मोठ्या भरताला भारती नावाची मुलगी आणि त्याच नावाचा एक धाकटा मुलगा होता, जो दोघेही त्यांच्या आध्यात्मिक पराक्रमासाठी पूज्य होता. मार्कंडेयच्या शब्दांनी या अग्नीची स्पष्ट चित्रे रंगवली. प्रत्येक अग्नी अद्वितीय असला तरी सृष्टीच्या वैश्विक ऋत्याद्वारे इतरांशी जोडलेला होता. भारद्वाजची पत्नी वीरा हिने गिराला जन्म दिला
ज्याची सोमासारखी शुद्ध लोणी अर्पण करून पूजा केली जात असे आणि तिला रथप्रभू रथलोना आणि कुमरेता म्हणून ओळखले जात असे मार्कंडेयाने आपली कथा पुढे नेत असताना तो वी आणि सरयू यांच्या पोटी जन्मलेल्या सिद्धी या पुत्राबद्दल बोलला. या तेजस्वी अग्नीने सूर्याला त्याच्या वैभवाने आच्छादले. ज्याला तो स्पर्श करत होता त्या सर्वांवर प्रकाश टाकला. त्याची शुद्ध ज्योत आशेचा प्रकाशच होती, जी शोधकांना त्यांच्या ज्ञानाच्या प्रवासासाठी मार्गदर्शन करत होती. त्यानंतर मार्कंडेयाने सत्तेचा उल्लेख केला, जो एका अशुद्ध ज्योताने पेटणारा पापरहित अग्नी होता. तो काळाचा नियंत्रक होता, सर्व दोष आणि अशुद्धतेपासून मुक्त होता. त्याचा मूळ स्वान सर्व रोगांचे निर्माते होते. जे दुःखात ओरडत होते, त्यांना त्रास देत होते, तरी या भयानक अग्नीची अस्तित्वाच्या भव्य टेपेस्ट्रीमध्ये भूमिका होती. मार्कंडेयाची कथा जसजशी उलगडत गेली तसंच त्याने वृषपतीचा तिसरा मुलगा विश्वजित याची ओळख करून दिली. एक अग्नी ज्याला अंतर्गत उष्णता म्हणून ओळखले जाते, ज्याने सर्व प्राण्यांचे अन्न पचवले. या आत्म नियंत्रित आणि आध्यात्मिकदृष्ट्या गुणवान अग्नीची पूजा ब्राह्मणांनी यज्ञात केली होती. गोमती ही पवित्र नदी त्याची पत्नी होती आणि तिच्याद्वारे सर्व रीतिमान पुरुष त्यांचे संस्कार करत असत. मार्कंडेयाच्या शब्दाने या शांत दिवसाचे चित्र रेखाटले, जिथे गोमतीचे सौम्य पाणी वैश्विक तालानुसार वाहत होते. पुढे तो वारव या भयंकर पाणी पिणाऱ्या समुद्राच्या अग्नीबद्दल बोलला, जो वरच्या दिशेने सकत होता आणि समुद्रावर बसला होता. एका दुच्या युगात एक समर्पित ऋषी उक्ता यांनी कठोर तपश्चर्येची सुरुवात केली. एका अशा पुत्राला जन्म देण्याचा प्रयत्न केला, जो प्रतिष्ठेच्या बाबतीत महान ब्रह्माशी स्पर्धा करेल. अनेक वर्षे त्याने उपवास आणि ध्यान केले. त्याचे हृदय आध्यात्मिक आरोहणासाठीच्या कवीच्या इच्छेने जळत होते. जसे उक्ताचे आवाहन त्याच्या शिखरावर पोहोचले, तसतशी हवा व्यर्थीच्या पवित्र स्तोत्रांनी भरून गेली आणि 5 पवित्र अग्नी तीव्रतेने प्रज्वलित झाले. कश्यप, वशिष्ठ, प्रांचवन आणि स्वरचक ऋषींनी गुप्ताची विनंती वाढविण्यासाठी सैन्यात सामील झाले. त्यांची सामूहिक ऊर्जा अखंड शक्तीच्या तेजस्वी अस्तित्वामध्ये एकत्रित झाली. त्यांच्या एकत्रित तपश्चर्येच्या संगमातून जन्मलेला हा दिव्य अस्तित्व श्वास रोखून धरायला लावणारा एक जीव होता. त्याचे डोके अग्निमय भट्टीसारखे उजळले होते, त्याचे हात सूर्याच्या सोनेरी प्रकाशाने चमकले होते आणि त्याची त्वचा आणि डोळे एका अलौकिक तेजाने चमकले होते. 5 ऋषींनी त्याला त्यांच्या स्वतःच्या साराने ओतले होते. त्यात अग्नी, सूर्य, सोने आणि अंधार या आपापल्या क्षेत्रांच्या रंगांचा समावेश केला होता. जसजसे ते रूप धारण करत गेले तसे उक्ताचे तर त्याच्या पराकाष्ठेला पोहोचले. प्रचंड गर्जनेसह त्याने सृष्टीच्या मूळ शक्तींना त्याच्या अगदी गाद्यामधून बाहेर काढले. त्याच्या डोक्यातून आणि तोंडातून दिवस आणि रात्रीची जुई, देवता, वृहत आणि रथांतर उदयास आले, जे जीवनाच्या क्षणभंगुर श्वासाचा कायम पाठलाग करायचे. त्यानंतर गुप्ताने आपल्या नाभीतून वैश्विक संतुलनाचे मूर्त स्वरूप असलेल्या शिवाला जन्म दिला. इंद्रवादाचा देव त्याच्या पराक्रमी छातीतून बाहेर पडला. त्याच्या आत्म्यातूनच वारा आणि अग्नीचा उद्रेक झाला. त्याच्या बाहूमधून स्तोत्र उदत्त आणि अनुदत्त जिवंत झाले, तर मन आणि 5 इंद्रिये त्याच्या अमर्याद सर्जनशीलतेचे प्रकटीकरण म्हणून उदयास आली. जसजशी उक्ताची निर्मिती त्याच्या शिखरावर पोहोचली तसंच त्याने 25 दैवी प्राण्यांना जन्म दिला. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे सार होते. त्यापैकी प्रणिती, भानू, शोभा आणि अनुदत्त हे सर्व त्यांच्या विलक्षण शक्तींसाठी प्रसिद्ध होते. हे प्राणी अस्तित्वाच्या रचनेला आकार देत राहिले, तथापि उक्ताची निर्मिती त्याच्या आव्हानांशिवाय नव्हती. त्याच्या स्वतःच्या सारातून जन्मलेले इतर 15 देव दुर्जय विरोधक म्हणून उदयास आले, ज्यांनी दिव्य देवतांच्या सन्मानार्थ मानवाने केलेले पवित्र संस्कार हाणून पाडण्याचा निर्धार केला. सुभीमा, भीम आणि त्यांचे नातेवाईक सदा सर्व काळ विश्वाचे संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करतील. देवांना केलेल्या प्रार्थना आणि अर्पणांना निराश करतीलही आव्हाने असूनही उक्ताच्या निर्मितीची भरभराट होत राहिली. त्याचा मुलगा बृहदुक्त, एक महान शक्तिशाली व्यक्ती, पृथ्वीवर राहायला आला, जिथे त्याच्या सन्मानार्थ पवित्र अग्निहोत्र यज्ञ करणाऱ्या धर्मनिष्ठ व्यक्तीने त्याचा आदर केला. आणखी एक मुलगा रतनतारा त्याच्या नावाने अर्पण करून प्रसन्न झाला असे म्हटले जाते. ऋषींच्या प्राचीन दंतकथेमध्ये मार्कंडेय आत आणि बाहेर जाणाऱ्या अग्नीबद्दल बोलला. त्याने भरत या अग्नीबद्दल सांगण्यास सुरुवात केली, जो तपस्वी नियमाने इतका घट्ट बांधलेला होता की तो सर्व सजीवांना तृप्त झाल्यावर विकास देतो असे म्हटले जात असे. त्याच अग्नीला पुष्टी आणि टिकून ठेवण्याच्या सामर्थ्यासाठी पुष्टिमती
असेही म्हटले जात असेलच. जसे मार्कंडेयाने आपली कथा पुढे चालू ठेवली तसंच तो आणखी एका अग्नीबद्दल बोलला. शिव जो निसर्गाच्या शक्तींच्या उपासनेसाठी समर्पित होता, हा अग्नी देखील सर्व प्राण्यांचे दुःख कमी करण्याच्या क्षमतेसाठी आदरणीय होता. म्हणून त्याचे नाव शिव किंवा चांगले देणारा. तर या ज्ञानी आणि शक्तिशाली अग्नीने मोठी तपस्वी संपत्ती मिळवली होती. या संपत्तीतून 3 मुलगे जन्माला आले, पुरंद, उष्मा आणि मनु. नंतरचे मनु पुढे लावून प्रजापती झाले, जी त्याला सजीवांचा निर्माता म्हणून दिलेल्या भूमिकेसाठी देण्यात आलेली पदवी होती. वेदामधून शिकलेल्या ब्राह्मणांनी शंभू या अग्नीबद्दल सांगितले, जो इतका तेजस्वी होता की तो सोन्यासारखा चमकला. त्यांनी आणखी एका तेजस्वी अग्नीबद्दलही सांगितले, ज्याच्या पुनर्बरणाने तो पाहणाऱ्या सर्वांना प्रकाशित केले. तपाने 5 ऊर्जास्तक अग्नी तयार केल्या होत्या, ज्या प्रत्येकी सोन्यासारख्या तेजस्वी होत्या. ज्या सोंप्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जेव्हा महान सूर्यदेव त्याच्या दैनंदिन समांमुळे थकला होता, तेव्हा त्याला प्रशांत म्हणून ओळखले जात होते. एक अग्नी ज्याने सर्वांना शांती आणि शांतता आणली. या अग्नीनेच असुर आणि पृथ्वीवरील इतर प्राण्यांची निर्मिती केली. अंगिरांनी देखील तत्चा मुलगा प्रजापती भानूची निर्मिती केली होती, ज्याला ब्राह्मण बृहद भानू म्हणतात. भानूने सूर्याची मुलगी सुप्रजा हिच्याशी विवाह केला आणि त्यांच्या पोटी बृहद भानूचा जन्म झाला. त्यांचे 6 मुलगे त्यांच्या स्वतःच्या अधिकारात मोठी आग बनले. वलद शक्ती देणारा मंजुमन, ज्याच्या उग्ररूपाने त्याला पाहणाऱ्या सर्वांना चकित केले. अंगिरस किंवा द्युतिमान, ज्याला दर्शन आणि पौर्णामस्य यज्ञात शुद्ध ऋणी अर्पण करून सन्मानित केले गेले. अग्र्यान, ज्याला अग्र्यान अर्पण केले गेले. अग्रहा चतुर्मस्य, संस्कारासाठी दैनंदिन अर्पणांचा स्रोत. आणि स्वमनुची मुलगी निसाने भानूशी विवाह केला आणि 2 अग्निशोम आणि इतर 5 अग्नी देवतांना जन्म दिला. त्यापैकी वैश्वनार, ज्याला ढगांचा अधिष्ठाता देवता आणि सर्व जगाचा स्वामी विश्वपती यांच्या समवेत पहिल्या अर्पणाने सन्मानित केले गेले. मनुची मुलगी स्विस्तकृत हिच्याबद्दल सांगितले, जी एकेकाळी हिरण्यकशिपूची पत्नी होती, पण आता प्रजापतींपैकी एक आहे. त्यांनी ज्या जगात ज्वाला नाचत होत्या आणि पाणी वाहत होते, त्या जगात मार्कंडेयाने एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की अग्निदेव स्वतःची प्रिय पत्नी मुरिता ही महासागराच्या खोल भागात राहत होती आणि त्यांच्या संयोगातून अदोंत नावाच्या एका पवित्र अग्नीचा जन्म झाला. हा भव्य प्राणी सर्व प्राण्यांचा शासक आणि आंतरिक आत्मा म्हणून पूज्य होता, जो वैभव आणि सामर्थ्याने तेजस्वी होता. मार्कंडेय बोलत असताना त्याच्या शब्दांनी विश्वावर राज्य करणाऱ्या महान भूतांच्या त्या पराक्रमी शक्तींच्या प्रतिमांची कल्पना केली. त्यापैकी अदोंत उभा राहिला, कारण तो पृथ्वी, आकाश आणि पाण्याचा सार होता. त्याचा मुलगा अद्भुत एक विस्मयकारक अग्नी होता, ज्याला पाण्याचा आत्मा, आकाशाचा राजकुमार आणि सर्व महान गोष्टींचा स्वामी म्हटले जाते. जसे मार्कंडेयाने आपली कथा पुढे चालू ठेवली, तसंच एक नवीन आकृती उदयास आली. बृहस्पती, अदोंताच्या अस्तित्वाच्या आत वसलेला शक्तिशाली प्रमुख अग्नी, हा अग्नी यज्ञात नेहमी उपस्थित होता. देवांना नश्वराची भेट घेऊन जात असे, तरीही जेव्हा जेव्हा नेता पहिला ऋतू त्याच्या जवळ येत असे, तेव्हा दूषित होण्याच्या भीतीने समुद्रात लपून राहत असे. दूरपर्यंत आपल्या प्रिय मुख्य अग्नीचा शोध घेत असलेल्या देवांना शेवटी अथर्वण या शहाण्या आणि शूर व्यक्तीच्या माध्यमातून त्याचा ठावठिकाणा सापडला. त्यांच्या दुर्दशेला बळी पडून अथर्वण देवांना भेटवस्तू वाहून नेण्याचे काम हाती घेतले. परंतु जेव्हा गृहपतीला या व्यवस्थेची माहिती मिळाली, तेव्हा तो पुन्हा येता गायब झाला. त्याच्या ठावठिकाणाची फक्त कुजबूज सोडून गेला. तथापि अथर्वणाच्या प्रयत्नांना लवकरच बक्षीस मिळाले, कारण त्याला समुद्रात लपलेल्या स्वहाचा शोध लागला. आता गय आणि थकव्यामुळे कमकुवत झालेल्या मुख्य अग्नीने अथर्वणला देवांच्या वाहकाची भूमिका स्वीकारण्याची विनंती केली. करुणेने प्रेरित होऊन अथर्वणने हे पवित्र कर्तव्य स्वीकारले आणि पुन्हा एकदा गृहपती गायब झाला. जसे मार्कंडेयाचे वर्णन उलगडत गेले, तसंच हे स्पष्ट झाले की स्वामतारे आणि कमकुवत होत गेले होते. त्याची शक्ती प्रत्येक दिवसाने कमी होत गेली. भक्तीच्या अंतिम कृतीमध्ये त्याने आपले भौतिक शरीर पृथ्वीला सोपवले, जिथे त्याने विविध धातूंना जन्म दिला. लोहकाच आणि मौल्यवान दगड त्याच्या नखांपासून ढग तयार झाले. त्याच्या रक्तवाहिन्यांमधून प्रवाह आणि जगाचे कापड या पदार्थांनी भरलेले होते. जसे स्वहाचे भौतिक रूप विश्वात विलीन होत गेले, तसंच त्याचे सार राहिले. अथर्वणाच्या हृदयात जळत असलेला हे जगदत्ताना अग्नी आणि म्हणून महान कशी भोगू
आणि अन्यानी या पवित्र जवालाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तपस्या केली. शेवटी जेव्हा ती पुन्हा एकदा प्रज्वलित झाली तेव्हा स्वाने समुद्रात आश्रय घेतला. परंतु अथर्वणने त्याला पुन्हा शोधले. मुख्य अग्नीचा पुनर्जन्म झाला म्हणून जगाने आपला श्वास रोखून धरला. त्याची शक्ती आता पूर्वीपेक्षा जास्त आहे.